मोठं काम आपल्याला जे दिसतं आहे हे या ठिकाणी बांद्रा वर्सोवा जी सी लिंक आहे त्या सी लिंकचं आता जिथे ट्रॅफिक इव्हॅक्युएट आपण करणार आहोत तो सगळा भाग आहे. इथेच हा दुसरा रस्ता देखील त्याला येऊन जुळतो आहे. हा पलीकडे मग भाईंदरपर्यंत जाईल आणि मला असं वाटतं की आता अत्यंत वेग या सगळ्या कामाने घेतलेला आहे. आपण पाहू शकतो किती डिफिकल्ट काम आहे. आत्ता आपण जर इथे लाटांची परिस्थिती बघितली, अशा लाटांमध्ये काम करणं अत्यंत कठीण आहे, पण तरी देखील वेगानं काम होतं आहे. सातत्याने त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत. वेगवेगळ्या कोर्ट केसेस झाल्या त्या आपण जिंकलेलो आहोत. परमिशन्स वेगवेगळ्या घ्यायच्या होत्या त्या आपण मिळवलेल्या आहेत आणि आता हे काम वेगाने होईल आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की 2-3 महिन्यामध्ये मॉन्सून संपल्यानंतर अत्यंत वेगानं हे काम होईल. प्रयत्न असा आहे की बांद्रा वर्सोवा मार्च 28पर्यंत संपला पाहिजे आणि वर्सोव्यापासून भाईंदरपर्यंतचा जो आपले हे कनेक्टर्स आहेत सगळे वेगवेगळे हे सगळे डिसेंबर 28पर्यंत संपले पाहिजेत. त्या दृष्टीनं हे सगळं काम चाललेलं आहे. मान्सून आता सुरू होतोय, मान्सूनच्या टप्प्यामध्ये कामाची रूपरेषा कशी असणार आहे तुम्ही आता सगळं मान्सून ज्यावेळेस हेवी होईल त्यावेळेस समुद्राच्या आत काम करणं कठीण जाईल, पण त्या काळामध्ये कनेक्टर्सचं काम हे मात्र होऊ शकेल. त्यामुळे सगळं प्लॅनिंग करताना मान्सूनमध्ये काय करायचं आणि फेअर सीझनमध्ये काय करायचं या संदर्भातलेच सगळे आराखडे तयार केले आहेत आणि आम्ही सगळे त्याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून आहोत. वॉर रूमच्या माध्यमातून सातत्याने त्याचं शेड्यूल काय होतं, शेड्यूल प्रमाणे चाललं आहे की नाही, शेड्यूलच्या मागे आहेत तर का मागे आहेत, त्यात काय अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही दूर करतो. त्या ठिकाणी शेड्यूल जे आहे त्याप्रमाणे ते काम झालं पाहिजे याकरता त्यांना यंत्रणा वाढवायला लावतो. असं सातत्याने प्रति दिवशी असं मॉनिटरिंग चाललेलं आहे. सर, मोठ्या प्रमाणात खारफुटीची देखील कत्तल झालेली आहे. एक वेगळी चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते, पण ही नुकसान भरपाई कशी भरली जाणार आहे? पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, मुंबई आणि MMR रिजन हे एकमेव रिजन असं आहे देशामध्ये की ज्या ठिकाणी फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियामध्ये खारफुटीत वाढ झालेली आहे, मँग्रोव्जमध्ये वाढ झालेली आहे. आणि याचं कारण महाराष्ट्र सरकारने सातत्याने मँग्रोव्ज प्लांटेशन हातामध्ये घेतलं, मँग्रोव्ज पार्क तयार केले, मँग्रोव्जचं जतन केलं. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस अशा प्रकारच्या व्हायटल प्रोजेक्ट्स करता काही प्रमाणात आपल्याला मँग्रोव्ज शिफ्ट करावे लागतात, ते काढावे लागतात, तर त्याच्या बदल्यामध्ये अधिक प्रमाणात मँग्रोव्जचं प्लांटेशन आपण करत असतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत खारफुटीच्या संदर्भात मँग्रोव्जच्या संदर्भात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही. तर महाराष्ट्रामध्ये ते आम्ही वाढवतो आणि आता पुढचा सर्वे जेव्हा येईल त्याही वेळेस महाराष्ट्र नंबर 1च असेल.